चारही बाजूने डोंगर रांगा आणि मध्ये वसलेली गावं. कोणत्याही योजनेचं पाणी भौगोलिक रचनेमुळे पोहोचणं अशक्य. यामुळे गेली कित्येक वर्ष केवळ टँकरचंच पाणी पिणाऱ्या सोलापुरातल्या गारवड आणि तरंगफळ गावात यंदा पहिल्यांदाच पावसानं चमत्कार केला. 4 वर्षात अशी परिस्थिती झाडाला पानं सुद्धा नव्हती. आणि शिवाय असं वनवन होतं की माणसाला थांबू वाटत नव्हतं. शिवाय आणखी अशी कुठली बाहेरची पै पाहुणे म्हणा की मित्रमंडळी जर आली तर इथं थांबत सुद्धा नव्हती, अशी अवस्था होती. भरपूर एकदम मनाचं समाधान झाल्यासारखं झालंय. ह्याच्या अगोदर 4 वर्ष अजिबातच प्यायला पाणी नव्हतं. मला वाटतं गेल्या वर्षीच एबीपी माझ्यामुळे आम्हाला टँकर मिळाला. एका पावसात आता सध्याची जी टंचाईसाठी जी फिरावं लागत होतं ते थोडं कमी वाटतंय. 100% कमी आलं. ते पावसाचं जे आम्हाला पाण्यासाठी जे हिंडावं लागत होतं ते आता पूर्ण थांबलंच पाण्याचं फिरणं. गेल्या 4 वर्षातील गावाची ही भीषण अवस्था जलयुक्त शिवाराच्या कामांनी पार बदलून टाकली. गावात पाणीच नसल्यानं इथली शेती ही पडीकच होती. हाताला काम नसल्यानं लोक रोजगारासाठी गावाबाहेर जायचे. यंदा मात्र ते आपल्याच शेतात रान फुलवणार आहेत. आम्ही बाहेर जात होतो कामाला, पाणी प्याय नसायचं. शेतात पाणीच नसायचं ना. विहिरी वाळून गेले आहेत. कुठं बिल्डिंग कुठं काय चाऱ्या वगैरे असं जावं लागत होतं. आता पावसामुळं पहिल्याच पाऊस भरपूर झालेला आहे आणि आता शेतीची कामं चालू होतील. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या सांगण्यावरून गेल्या 2 वर्षात गावकऱ्यांनी जलसंधारणाची अनेक कामं केली आणि त्याचे फायदे आता दिसू लागलेत. जलयुक्तची कामं आम्ही स्पष्ट तुम्हाला सांगू शकतो की महाराष्ट्रात सर्वात जास्त कामं आमच्या तरंगफळकड झालेली आहेत. 100% फायदा मिळतोय. जे गावातलं पाणी आहे ते गावातच आडल्यामुळं कायमस्वरूपीचा कधीही टँकरची वाट बघायला लागणार नाही अशी परिस्थिती 100% आमच्या गावावरून असं वाटतंय की महाराष्ट्राला सुद्धा याचा फायदा होणार असं आमच्या गावावरून आम्हाला वाटतं. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात इथे घरांचं नुकसान झालं. काही जण जखमी झाले. मात्र त्या दुःखापेक्षा वावर पाण्याने भरलं हा आनंद खूप मोठा आहे. ज्या परिसराने जन्माची गाठ दुष्काळाशी बांधली गेली होती त्या भागाला दुष्काळमुक्त होण्याचं स्वप्न जलयुक्त शिवारनं दाखवलं आणि गावातल्या एकजुटीने ते सत्यातही उतरवलं. सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर.